प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली, मात्र प्रश्नचिन्ह हा फक्त सुनेत्राताईंच्या पदावरती काय येतोय हा देखील प्रश्न उपस्थित होतो। एक असं आहे की मी जी नोटीस वाचली त्याच्यामध्ये वहिनींनाही नोटीस आहे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्लभाईंना सुद्धा आहे। आता कोणी कोणाच्याबद्दल का प्रश्नचिन्ह निर्माण करावं त्याचं उत्तर मला देण्याचं काही कारण नाही आणि आपण मला विचारू नये असं माझी आपल्याला विनंती आहे। तर 2 अधिवेशनं झाली पण अर्थ खातं राष्ट्रवादीकडे अर्थ खातं सर कधी येणार? एक असं आहे की मधल्या कालावधीमध्ये अधिवेशन चालू होतं, अधिवेशन गेल्याच आठवड्यात संपलं। आज उद्या काहीतरी आम्ही कोर ग्रुपची मीटिंग घेऊ, माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ मागू आणि या संदर्भामध्ये पुढची कारवाई त्यांच्याकडनं करावी अशी आम्ही त्यांना नक्कीच विनंती करू। धन्यवाद। कायदेशीर वैधता तपासणं मी मगाचपासून तेच सांगतोय की मला स्वतःला सकृत दर्शनी याच्यामध्ये बिलकुल काही तथ्य नाही। आम्ही केलेली प्रक्रिया ही अत्यंत घटनेनुसार आणि कायद्यानुसारच पक्षाच्या आहे, पक्षाने केलेल्या नियमानुसारच आहे असं मला ठामपणाचं मत आहे। त्यानंतर आम्ही एकत्रितपणाने बसून त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीच्याबद्दल जे काही पत्र दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये नेमकं शिस्तभंग किंवा काय हा सुद्धा निर्णय पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये बसून आम्ही त्या संदर्भातला नक्कीच त्या ठिकाणी करतो।